नमस्कार. परिवारासोबत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावरती आलो होतो. सकाळी सहज ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर श्री शरीफ नगारजी यांची गाईड म्हणून भेट झाली. व्यक्ती म्हणून अतिशय लालस सालस आणि सोपर पर्सन. त्यांची ओळख देताना ते म्हटले की सर्व भारतीयांमध्ये सर्व महाराष्ट्रीयांमध्ये आम्ही थोडे वेगळे मोडतो. म्हणजे पन्हाळगडामध्ये राहणारे जो 2,500-3 हजार लोकांचं जे कुटुंब एक कुटुंब म्हणून राहतात, तिथे आम्ही जे विविध 12-13 जे पॉईंट बघितले, त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजीराजांची शेवटची भेट माझ्या माहितीनुसार 13 जानेवारी 1680ला झाली. त्यानंतर शरीफजींनी आम्हाला जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूळ इतिहास, हा किल्ला कोणी बांधला, कसा बांधला, पूर्ण आत्तापर्यंत याच्यावर इतिहास सांगितला. त्यानंतर त्यांचे गाईडचे एक वैशिष्ट्य सांगतो की ते इतिहास सांगत असताना त्याच्या बारकावे सांगत होते. इतर गाईडांचे एक वैशिष्ट्य असं की ज्यावेळेस आम्ही शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराज शेवटची भेट झाली, त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही आम्हाला जे पायातले बुटं रिमूव्ह करायला लावली, ही गोष्ट वाखाण्याजोगी होती, नावाजण्याजोगी होती की आज हे पावित्र्य कोणी टिकवत नाही, ती गोष्ट तुम्ही करत आहात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे नातूंचं आम्ही दर्शन घेतलं. तिथे गेल्यानंतर जो एक अप्रत्यक्ष जो आनंद झाला, ती सर्वस्व कृपा आपली होती. त्याचं सर्वस्व श्रेय आपल्याला जातं. आपल्यासारखे गाईडांची या राज्याला गरज आहे, या किल्ल्याला गरज आहे. ईश्वर तुम्हाला निरोगी आयुष्य देव, तुमच्या कुटुंबाला निरोगी आयुष्य, आणि तुमच्याकडे जी छत्रपतींच्या घरानुसार जी वंश परंपरेनुसार नगाऱ्या वाजवण्याचं काम तर आलंच आहे, पण राजांचे दुसरं काम जे तुमच्या पिढीमार्फत तुम्ही सांगितलं की भाषाला तुम्ही आता सांगताय, पिढीनुसार तुमच्याकडे जे ज्ञान आले ते तुम्ही वाटत राहू. एवढ्या आज पन्हाळगडाला जाता निरोप घेताना शुभेच्छा देतो. 2 शब्द.